महाराजांनी आता जायचा दिवस ठरवला. एक नाही उर आले अवतार देवाला जावं लागते, संताला जावं लागते, सर्वसामान्याला तर जावंच लागतंय. आता जायचं म्हणलं शहाणे माणसं काम संपल्यावर जास्त वेळ थांबत नाही. ज्ञानेश्वर माऊलीनं 21 वर्ष समाधी घेतली. तुकोबारा 42 वर्षाला वैकुंठाला गेले. छत्रपती शिवाजी महाराज 52 वर्षाला धामाला गेले म्हणायला हरकत नाही. आणि एकनाथ महाराज 66 वर्ष जगले. 66 वर्षानंतर एकनाथ महाराजाला वाटलं आपलं कार्य संपलं, आता जावं, जास्त वेळ थांबता येत नाही. आणि मग जाग्याची तयारी केली आणि एके दिवशी देह आपला देहातून आत्मा काढला आणि पडले त्या ठिकाणी. पण भावकीनं सगळ्या वाळ टाकलं होतं नाथ महाराजांना. म्हणजे नाथ महाराज कोणालाही बोलतात, कोणाला जेवतात, कुठेही जेवतात, काही करतात, स्पर्श अपर्श काही मानत नाहीत. भावकीनं वाळ टाकलं होतं, तुम्ही जायला तयार नाही. नाथ महाराज मरण पावली ही बातमी सगळ्या गावात पसरली, पण कुणीच नाथाच्या घराकडे फिरकं नाही. मग नाथ महाराज म्हणले भावकी आता माझ्या उरशी आहे म्हणले, नाही तर नाही म्हणले, जाईल पुन्हा केव्हा तर म्हणले बसले. हे सामर्थ्य संतांकडे जाईल, इतरांकडे नाही. पोरग शेतातून याले म्हणलं तर यम म्हणता येत राहते रे झट पुढे म्हणते. मृत्यू ज्याच्या हातात आहे ते संत येत. जगा काळ खाया मी माता गेलेले नाथ महाराज जिवंत झाले आणि पुन्हा एक दिवशी ठरवलं, वर्ष 6 महिन्यानंतर पुन्हा नाथ महाराज निघाले. आज जायचं म्हणजे मग थोडे भावकीच्या लोकांचे संबंध सुधारले होते. राग गेला होता. मग आज तर मातेला येते. मग मातेला आले काही लोक, त्यांची प्रतियात्रा आता निघणार. त्या गावामध्ये एक मुलगी नांदायला जात नव्हती, काहीतरी सासर सोबत विंचलं होतं आणि 6 महिने पैठणमध्येच राहिली होती. तिची त्या दिवशी सासरच्या मंडळीनं काहीतरी मिटवून तिथं न्यायला आले. आणि आता मुलगी 6 महिने माहेरात राहून नांदाय झाल्या म्हणल्यावर तिला बोलवून कपडे त्या थाटामाटामध्ये बोलवून करायला निघाली आणि नाथ महाराज गेल्याची वार्ता कळाली. त्या बाईने म्हणले या एकनाथ त्याला आजच मारायला कशी पुरुषात भेटते म्हणले, माझी एक नांदायला निघाली आज. नाथ महाराज म्हणले बाई तुझी एक नांदायला जाऊ दे, तू पुन्हा जाईल म्हणजे काय. आणखी नाथ महाराज जिवंत झाले आणि मग जास्त दिवस काही थांबता येत नाही म्हणजे आता. अरे एकनाथ महाराज गोदावरी नदीच्या पात्रामध्ये गेले आणि जसं जसं गोदावरीच्या पात्रामध्ये जात 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 पाण्यात गेले, त्यांचं शरीर वितळत वितळत गेलं आणि पंचतत्वामध्ये एकनाथ महाराज विलीन झाले. बोला गुलाल पोत्र का समजा असं तोंड करा. गुलाल सर्वांना गुलाल पोचला. बाहेरच्या मंडळी थांबलेली त्यांनी सुद्धा मंदिरा पटक्यावर